श्याम समाज आणि श्यामस शिक्षण संस्था आयोजित अभिमान शताब्दी उत्सवानिमित्त 18 डिसेंबर 2025 रोजी एक मेडिकल कॅम्प राबविला जाणार आहे आणि हा कॅम्प आपल्या इथे सर्वस्व हेल्थ सेंटर आणि डायमंड क्लिनिक पाथ लॅब तर्फे घेतला जाणार आहे. तसेच आपल्या या कॅम्पमध्ये आय चेकअप, जनरल बीपी, BMR तसेच डेंटल एक्झामिनेशन आणि बेसिक ब्लड टेस्टही केल्या जाणार आहेत. आणि आपल्याला खूप आनंद होईल की आपण तिथे प्रख्यात तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये हा आपला कॅम्प इथे राबविला जाणार आहे. आता आपल्या इथेही प्रख्यात तज्ञ डॉक्टर प्रसाद कसबेकर यांची उपस्थिती झालेली आहे. सर, मी प्रथम तुम्हाला नमस्कार करते आणि तुमचं आमच्या संस्थेतर्फे मनपूर्वक स्वागत करते. आता आपल्याकडे जे डॉक्टर आहेत ते फारच मोठे आहेत, त्यामुळे जरूर आपण त्यांचा परिचय एक थोडक्या करून घेऊया. प्रसाद डॉक्टर हे मुंबईमध्ये गेली 12 वर्ष कार्यरत आहेत. तसेच त्यांनी पुण्यामध्ये MS इन सर्जरी केलेलं आहे आणि MCH हे सर्जिकल ऑन्कोलॉजी गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्येही त्यांनी केलेलं आहे. तसेच त्यांनी ॲडव्हान्स AI आणि रोबोटिक सर्जरी इन सेऊल कोरियामध्ये केलेलं आहे. तसेच अतिशय तुम्हाला सांगायला आवडेल की त्यांचे अमेरिकन कॉलेज ऑफ सर्जन आणि युरोपियन बोर्ड ऑफ सर्जन येथेही त्यांचे ते स्वतः मेंबर आहेत. तिकडचे अनेक संस्थांमध्ये या त्यांच्या फेलोशिप आहेत, करत आहेत. ते एक आनंद वाटेल सांगायला तुम्हाला की त्यांनी जवळजवळ 4000 ते 5000 कॅन्सर पीडितांचे उपचार केलेले आहेत. तसेच त्यांची एक टीम आहे आणि ती टीम एंड टू एंड कॅन्सर पीडितांचे ट्रीटमेंट करत असतात, केअर करत असतात. डॉक्टर प्रसाद यांचे क्लिनिक दादर ईस्ट येथे सर्वस्व हेल्थ सेंटर म्हणून आहे. तसेच प्रसाद डॉक्टर ब्रिज कँडी, सैफी हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, वोकाड हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल आणि जसलोक हॉस्पिटल येथेही कार्यरत आहेत. आता हा झाला त्यांचा छोटासा परिचय. या त्यांच्या कमी वयामध्ये ही फार मोठी कारकीर्द त्यांनी राबविली आहे. आता आपण त्यांच्या या अनुभवाचा आणि शिक्षणाचा जरूर आपल्या प्रेक्षकांना एक संधी मिळेल त्यांच्या अनुभवांचा आणि त्यांच्या विचारांचा. तर सर, आता आपण नक्कीच आपल्या प्रश्नावलीकडे वळूया आणि आपण पाहूया प्रेक्षक आपले कसे याला पॉझिटिव्ह रित्या घेऊन त्यांचा लाभ घेतील. थँक्यू. आता माझा पहिला प्रश्न हा आहे सर की आताच्या युगामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिलं तर कोणी ना कोणी आजारी आहेच. पण ज्या वेळेला डायबिटीज किंवा ताप येतो त्यावेळेला कोणी खूप टेन्शन घेत नाही. पण ज्या वेळेला कॅन्सर हा शब्द त्यांना ऐकायला येतो आणि तोही डॉक्टरांमार्फत येतो त्यावेळेला जरूर ते खूप टेन्शन मध्ये जातात आणि खूप हा आजार फार गंभीर आहे आणि तो क्युरेबल नाहीये असं त्यांचं वक्तव्य असतं. तर डॉक्टर, मला हेच विचारायचं आहे की सर, हे कॅन्सर काय आहे एक्झॅक्टली? बघा, कॅन्सर काय आहे की आपल्या शरीरामध्ये नॉर्मल सेल्स असतात. आता तुम्ही लोकांना शिकवतात की सेल्स कसं रिप्रोड्यूस होऊन ते डिवाइड होतात. याच्यामध्ये एक बेसिक कंट्रोल असते आपल्या शरीरामध्ये. त्याला आम्ही प्रोटो ऑन्कोजिन सिस्टम म्हणतो. प्रोटो ऑन्कोजिन सेल्सला वाढवतात आणि ट्युमर सप्रेसर सिस्टम म्हणजे ते सेल्सला इनिबिट करतात वाढवणार. याच्यामध्ये कधी काही वरती खाली झालं तर सेल्स आपोआप जास्ती रीतीने वाढतात आणि गतीने वाढतात आणि त्याला आम्ही कॅन्सर म्हणतो. कॅन्सर एकच आजार नाहीये, कितीतरी प्रकारचे कॅन्सर ऐकायला येतात, तर प्लीज सांगाल का? तेच आता मी तुम्हाला असं सांगणार, कॅन्सर एकच आजार नाही. आपल्या कुठल्याही शरीराच्या सेलचा कॅन्सर होऊ शकतो. म्हणजे तोंडाचा कॅन्सर किंवा स्तनाचा कॅन्सर किंवा पोटाचा कॅन्सर, मी 3 वेगळे प्रकार सांगतो. पण या 3 मध्ये असं फरक आहे जसं डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि स्ट्रोक मध्ये. तिन्ही कॅन्सर मध्ये इतकं फरक असतो. ते एकच आजार नाही, वेगळे वेगळे आजार असतात. कॅन्सरवर आम्ही असं म्हणणार की लोकांचा फारच एक गंभीर आउटलुक असतो. सर, ते फार घाबरतात. कॅन्सर या शब्दामुळेच ते इतके घाबरतात ना की त्यांना तो एक कॅन्सरशी लढा द्यायची जी ताकद आहे तीच संपलेली वाटते. इनफॅक्ट मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार की कॅन्सर पेक्षा जास्त गंभीर आजार आपला डायबिटीज आहे. डायबिटीसचे जास्ती कॉम्प्लिकेशन होतात, जास्ती लोक मरतात. पण
त्याच्यावर इतकं फोकस नाहीये. कॅन्सरमध्ये कसं आहे ना, तुम्ही जर लवकर येऊन ट्रीटमेंट घेतलं आणि सही ठिकाणी जर ट्रीटमेंट घेतलं अच्छा. तर लोक चांगले पण होतात. माझ्याकडे किती पेशंट्स आहेत, ते 20-20 वर्षापासून जगतायत हा. कॅन्सर म्हणजे सोबत. योग्य वेळी त्यांना कॅन्सरची ट्रीटमेंट घ्यावी किंवा कॅन्सर आहे हे सर त्यांना कळत नाही का, असं वाटतंय की त्यांना पहिल्या स्टेजमध्ये कळतच नाही कॅन्सर आहे असं? मी तुम्हाला ह्याच्यावर मग कधी सांगणार, कळतं? मी तुम्हाला ह्याच्यावर 2 गोष्टी सांगणार. एक की आपलं जे जनरल पब्लिसिटी कॅन्सरवर जर होतंय अच्छा. त्याच्या निमित्ताने लोकांवर कॅन्सरचं खूप प्रेशर येतो. आम्ही असं, तुम्ही टर्म्स ऐकले असणार, कॅन्सर वॉरियर, कॅन्सर सर्व्हायव्हर, कॅन्सर क्युअर, असं खूप ते आम्ही लोकांच्या डोक्यावर टाकतो की आता मला कॅन्सर झालं, मी कॅन्सर, एक ब्रँडिंग. कोणाला आम्ही डायबिटीज सर्व्हायव्हर, डायबिटीज वॉरियर असं नाही नाही म्हणत. ऐकलं जात. हो सर. दुसरं गोष्ट आहे ह्याच्यावर की बेसिकली कॅन्सरवर अवेअरनेस खूप कमी आहे म्हणून लोक घाबरतात. मी तुम्हाला सांगतो की आता फॉरेन मध्ये जेव्हा मी होतो तिकडे कॅन्सरचं क्युअर किंवा कंट्रोल रेट ऑलमोस्ट 70 to 80% होतं. इंडियामध्ये हे फक्त 30 ते 40% पर्यंत आहे. म्हणजे हो, sir. 60% लोक कॅन्सरमुळे होय असं. प्रॉब्लेम मध्ये हो, हो. येतात. आपल्याकडे क्युअर लवकर होत नाही आणि मृत्यूचाच आकडा फार मोठा आहे. काय तर ह्याचे माझ्या मताने 4 कारण आहेत. नंबर 1 आहे आपलं अर्ली डायग्नोसिस. ओके. अर्ली म्हणजे लोक लवकर येत नाही. कारण एक तर त्यांचं मानसिक आहे की त्यांना जर काही त्रास बीस झालं तर त्यांना डॉक्टरकडे नाही जायचं, कारण समजा मोठं काही निघालं तर आपलं काय होईल. दुसरं आहे की लोक त्यांचे सिम्पटम्स आयडेंटिफाय करत नाहीत हा. आणि लोक लवकर करेक्ट डॉक्टरकडे जातात. दुसरं कारण आहे की आपले रिझल्ट का चांगले नसतात की लोक त्यांचं ट्रीटमेंटचं बजेटिंग चांगलंपणे करत नाही. बजेटिंग म्हणजे आता तुम्ही डॉक्टरकडे तुम्ही सांगतात ऑपरेशन लागेल, ते सगळे पैसे ऑपरेशन मध्ये टाकतात आणि त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर सांगणार की किमोथेरपी लागणार, रेडिएशन लागणार, अमुक लागणार, तमुक, त्यांच्याकडे पैसे राहत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचे रिझल्ट चांगले येत नाहीत. तिसरं कारण आहे की आता समजा कोणाला स्ट्रोक झाला किंवा कोणाला हार्टचा प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला माहिती आहे आम्हाला कार्डिओलॉजिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्ट कडे जायचं. हो बरोबर. कॅन्सरचा एक मोठा प्रॉब्लेम आहे एस्पेशली इंटिरियर्स मध्ये हा. की सर्व डॉक्टर म्हणतात आम्हाला कॅन्सरचं क्युअर जमतं. तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे गेले ते म्हणतात हा मी तुम्हाला तुमचा उपचार करू शकतो. पण मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगणार, कुठला डॉक्टर कॅन्सरसाठी योग्य आहे ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन्स आहे. बरोबर. ते क्वालिफिकेशन आहे MCH फॉर कॅन्सर सर्जरी आणि DM अच्छा. क्वालिफिकेशन फॉर मेडिकल ऑन्कोलॉजी म्हणजे किमोथेरपी. म्हणजे MCH आणि DM. DM D and M. D and A. M. अच्छा. हे क्वालिफिकेशन जर तुमच्या डॉक्टरकडे आहे देन ही इज डेफिनेटली ट्रेन्ड. आता डॉक्टर चांगला नाहीये ते वेगळा विषय आहे, पण ही इज ट्रेन्ड फॉर ट्रीटिंग दॅट कॅन्सर. म्हणजे पेशंटला हेच कळलं पाहिजे की जर या डिग्री आहेत तर तोच योग्य कॅन्सर ऑन्कोलॉजिस्ट आहे आणि त्यांच्याकडूनच त्यांचे उपचार हे व्यवस्थितरित्या घेतले गेले पाहिजेत. कारण काय खूप पेशंट माझ्याकडे असे येतात हा. जे 2-3 महिन्यापासून असेच फिरत असतात. डॉक्टरने हे ट्रीटमेंट दिलंय, ते ट्रीटमेंट दिलंय, हा. काय काय करून त्यांचं डिसीज एकतर प्रोग्रेस होतो म्हणजे जास्ती स्टेज वाढतो हा. आणि दुसरं ते म्हणतात आपले ऑलरेडी 5 लाख गेले, अच्छा. आता म्हणजे आपल्याकडे पुढेचं ट्रीटमेंटसाठी पैसे पण नाही. बरोबर. म्हणजे तर आम्ही पण काय करू शकतो पेशंट असं सिच्युएशन. म्हणजे सर असं झालं की ज्या वेळेला पेशंटला किंवा एखाद्याला एक छोटी फोडी जरी आली किंवा त्यांना आपल्या शरीरामध्ये काही बदल आढळला, गाठ आढळली, तर त्यांनी पहिल्यांदा त्याचे उपचार पैशाकडे न बघता पहिल्यांदा स्वतःच्या शरीराची केअर करावी, डॉक्टरांकडे जावं, पण योग्य त्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं आणि मगच त्या गोष्टींना एक अटकाव मिळू शकेल. म्हणजे ते पूर्णपणे 3rd स्टेज पर्यंत तो कॅन्सर जाणार नाही आणि पेशंट वाचेल, पैसा वाचेल. आणि एक गोष्ट आहे, आता तुम्हाला जर डायबिटीज झालंय, तुम्हाला हे माहितीये मनात की आयुष्यभर मला डायबिटीज असणार. हो. तसंच कॅन्सर आहे. ज्यांना कॅन्सर होतं त्यांना आयुष्यभर कॅन्सरचा रिस्क असतो. आता तुम्ही ते मानसिक तयारीने जर येणार की मला आयुष्यभर कॅन्सरचं चेकिंग करायला लागेल तर तुमचं चांगलं होतं. म्हणजे रिहॅबिलिटेशन हा एक बरं त्याच्यामध्ये एक हे आहे जिथे आम्ही असं म्हणतो की कॅन्सरचा पेशंट आयुष्यभर कॅन्सरचा पेशंट असतो. पण मी तुम्हाला जर सांगितलं की तुम्ही जर कॅन्सर पेशंट आहात आणि तुम्ही नॉर्मल आयुष्य जगू शकता, नॉर्मल तुमचं काम कृत्य सगळं करू शकता, पण तुम्ही पुढचं 15-20 वर्ष तुम्हाला काही त्रास नाही होणार, पण तुमचं कॅन्सर राहणार असं, तर या सिच्युएशन मध्ये प्रॉब्लेम काय, पण लोक ते क्युअर वर्डच्या मागे खूप धावतात की मी कॅन्सरची क्युअर व्हायला पाहिजे.
म्हणजे एक फक्त मानसिक चेंज आहे. पण याच्यामुळे जर पेशंट आलेत आणि त्यांना ते छोटीशी समज आलं की जसं डायबिटीज मला आयुष्यभर असणार तसंच कॅन्सर असू शकते, तर त्यांचं खूप फरक होणार. म्हणजेच याचा अर्थ असा झाला, आपलं जीवन हे खूपच लांब आहे, पण ते योग्य रीतीने घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी जसं डॉक्टरांनी आता सांगितलेलं आहे की रिहॅबिलिटेशन सेंटर हा एक उत्तम उपाय आहे. कॅन्सर पीडित हा कॅन्सरची औषधं पूर्ण घेतल्याने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि आपलं जीवन खूप छान रीतीने जगू शकतो. डॉक्टर, मला अजून एक प्रश्न विचारावासा वाटतो की आत्ताची कॅन्सरसाठी लेटेस्ट ट्रीटमेंट काही आहे का? आता बघा, कॅन्सरचं ट्रीटमेंट इतकं ऍडव्हान्स झालंय की तुम्हाला माहित पण नसणार की काय काय कॅन्सरचे पेशंट असणार. म्हणजे आता अवेअरनेस कमी आहे. आधी आम्ही फक्त सोनोग्राफीच्या रीतीने कॅन्सर डिटेक्ट करत होतो आणि आता पेट स्कॅन आले. पेट स्कॅन जे फक्त कॅन्सर डिटेक्ट करत नाहीत पण त्यांचं ट्रीटमेंटचं पण प्रोग्रेस बघतं. बरोबर. तर ते पेट स्कॅन तुम्ही ऐकलं असणार, माहित नाही. ते पेट स्कॅन सर्जरीज मध्ये इतके ऍडव्हान्स. आता रोबोटिक सर्जरी तर लोकांनी ऐकलं असणार, जिथे आम्ही रोबोट्स युज करतो. पण AI बेस्ड आणि 3D प्लॅन सर्जरीज पण असतात, जिथे आम्ही कम्प्युटरचा यूज करून आमचं, आता फॉर एक्झाम्पल आपली टीमचे टायअप आहे IIT मुंबई सोबत, जिथे आम्ही पेशंटचा डिस्कस करतो कसं सर्जरी करायचं, काय सर्जरी करायचं, आणि याच्यामध्ये फिजिक्सचा पण प्रयोग करून आम्ही ऑपरेशन प्लॅन करतो. याचा ऍडव्हान्टेज काय असतो की याच्यामध्ये एक प्रिसिजन सर्जरी आम्ही म्हणतो, जिथे आम्हाला सायंटिफिकली माहिती आहे किती आम्ही कसं ते कॅन्सरला टॅकल केलं आणि त्याचा पुढचा परिणाम कसं होईल. म्हणजे कॅन्सर पेशंटसाठी जरी हा शब्द फार मोठा असेल, गंभीर आजार असेल, पण हा क्युरेबल आहे. आणि या डॉक्टरांच्या शब्दांवर आपण सर्वांनी विश्वास ठेवायला पाहिजे आणि योग्य ती अवेअरनेस असली पाहिजे. तुम्हाला पूर्णपणे डॉक्टरांची क्वालिफिकेशन चेक केली पाहिजे आणि योग्य ते मार्गदर्शन त्यांच्याकडून घेतलं पाहिजे. तसंच कॅन्सर क्युअर करण्यासाठी खूपच ट्रीटमेंट आता आलेले आहेत, जसं डॉक्टरांनी आता म्हटलेलं आहे. म्हणजे कॅन्सर हा क्युअर होऊ शकतो, फक्त तुम्हाला त्याची माहिती असली पाहिजे. तर सर, तुम्ही फारच छान आम्हाला कॅन्सर विषयी माहिती देताय. सर, मला अजून तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो की कॅन्सर स्क्रीनिंग म्हणजे नेमकं काय आहे? आता खूप पेशंट्स माझ्याकडे येतात, हे म्हणतात की आमचा कॅन्सर स्क्रीन करून टाका. जसं मी सांगितलं, कॅन्सर एकच आजार नाहीये, वेगळे वेगळे आजार कॅन्सरच्या ब्रॅकेटमध्ये आम्ही ठेवलंय. इंटरनॅशनली जर आम्ही बघितलं तर फक्त 4 किंवा 5 कॅन्सरला आम्ही ऍडवाइस करतो स्क्रीनिंगसाठी. नंबर 1 कॅन्सर आहे ब्रेस्ट कॅन्सर. बायकांना माहिती आहे, त्याच्यामध्ये ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन हा एक खूप मोठा प्रयोग आहे, जिथे बायका स्वतःहून स्तनाचा तपास करू शकतात. तर त्याच्यावर पण एक व्हिडिओ आहे, तुम्ही नंतर माझ्या ह्याच्यावर बघू शकता. दुसरा आहे सर्व्हायकल कॅन्सर स्क्रीनिंग, जे आम्ही पॅप स्मिअर्स आणि हे करत बसतो ते त्याच्यावर. तिसरा आहे कोलॉन कॅन्सर. कोलॉन कॅन्सरचं कोणाला माहित नाही, पण आम्ही असं म्हणतो जे लोक 45 इयर्सच्या वर असतात, 45 इयर्सच्या, त्यांना दर 10 वर्षी किंवा कोलॉनचं स्क्रीनिंग करायला पाहिजे. चौथा आहे आपला कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, माउथ कॅन्सर. त्याच्यामध्ये पण माउथ सेल्फ एक्झामिनेशन म्हणून एक प्रयोग आहे, जिथे लोक आपोआप तोंडाचा तपासणी करू शकतात आपल्या घरी, म्हणजे स्वतः करू शकतात. बघा ऑडियन्स, तुम्ही नक्कीच डॉक्टर जे म्हणता आहेत त्याच्याकडे नक्कीच तुम्ही लक्ष द्या आणि त्या रीतीने तुम्ही हे उपाय नक्कीच स्वतःवर करू शकता. आणि 5वा कॅन्सर ज्याचं स्क्रीनिंग लागतो ते लंग कॅन्सर. ते फक्त स्मोकर्स मध्ये, ते लॉंग टर्म स्मोकर्स आहेत, त्यांना मी लंग कॅन्सर स्क्रीनिंग करतो. मला 2 याच्यामध्ये म्हणायचं आहे की एक ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन आणि ओरल सेल्फ एक्झामिनेशन. याच्यावर प्लीज हे टेक होम मेसेज, त्याचं तुम्ही काय म्हणतात माहिती स्प्रेड करा, त्यांनी खूप लोकांचं आयुष्य वाचणार. नक्कीच तुम्ही म्हणताय त्याकडे आपण हे करूया, लक्ष देऊ. आपण खूपच भाग्यवान आहोत, कारण आपल्याला डॉक्टर प्रसाद कसबेकर यांचेकडे आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आणि त्यांचे मार्गदर्शनही आपल्याला खूप छान मिळालेले आहे. मला एक सांगावंसं वाटेल की समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे तुला तूच शोधून पाहे. त्यामुळे आपल्याला आपल्या मनाला सुखी करायचं असेल, मनाला सुखी करावं लागेल. मनाला सुखी करायचं असेल तर शरीर सुखी पाहिजे. शरीर सुखी झालं तर आपलं आरोग्यही नक्कीच सुखी होईल. आणि याच आरोग्य हा महत्वाचा विषय घेऊन आज डॉक्टर प्रसाद कसबेकर आपल्या पुढे आलेले आहेत आणि आपल्या शामस शिक्षण
संस्थेनेही आपल्यासाठी हा फार मोठा लाभाचा वाटा इकडे आपल्याला दिलेला आहे. तर मला असं सांगावंसं वाटेल की नक्कीच आपल्या शाळेच्या, समाजाच्या, संस्थेच्या 10 विभागांच्या पालकांनी नक्कीच येथे लाभ घ्या. आणि आपल्याला एक जीमेल फॉर्मही दिला जाईल. तो जीमेल फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि तो भरल्याच्या नंतर आपल्याला 18 डिसेंबर 2025 रोजी जो मेडिकल कॅम्प आयोजित केला गेला आहे तिथे आपण नक्कीच उपस्थित राहा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा आणि आपल्या पालकांनी हा लाभ घ्यावा ही विनंती. आणि सर डॉक्टर प्रसाद कसबेकर यांचं एक स्वतःचं यूट्यूब चॅनलही आहे, इंस्टाग्राम पेजही आहे, तर त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि मला असं वाटतं की सरांनी फारच मौल्यवान माहिती दिलेली आहे आपल्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी. तर मी या संस्थेचेही फार आभार मानते आणि सर मी तेही फार फार आभार मानते. धन्यवाद सर. थँक्यू.